महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोकराव चव्हाण यांनी आज दुपारच्या सुमारास आपल्या आमदारकीचा आणि काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडालेली आहे। गोंदिया जिल्ह्यातील काँग्रेसचे एकमेव आमदार माननीय सहस्राम कोरोटे साहेब यांच्या देखील नावाची चर्चा होती की ते अशोकराव चव्हाण साहेबांसोबत जाणार होते। या संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी स्वतः देवरी विधानसभा क्षेत्राचे काँग्रेसचे आमदार सहस्राम कोरोटे साहेब आहेत। सर, खरं पाहता मला ह्या संपूर्ण घटनाक्रमाविषयी मला कुठलीही माहिती नाही। मी गोंदियाला माझ्या कामानिमित्त ह्या ठिकाणी आलेलो आणि जेव्हा आपण आपल्या वतीनं मला माहीत पडलं की काही वृत्तवाहिनीवर अशोक चव्हाण साहेबांनी राजीनामा दिला हे आपण सांगत आहात। नक्कीच पाहता अशोक चव्हाण साहेब हे आमच्या काँग्रेसचे आमचे नेते आहे, पण मला हे माहीत नाही की आता त्यांनी कशासाठी राजीनामा दिला, का दिला, ह्याविषयी मला कुठल्याही प्रकारची मला कल्पना नाही। पण दुसरी गोष्ट आपण हे म्हटले की आपलं नाव अशोक चव्हाण साहेबांसोबत जुडलेलं आहे। आता अशोक चव्हाण साहेब आमचे नेते आहे, त्यामुळे नाव आपल्या महाराष्ट्रातले सर्व काँग्रेसचे ज्येष्ठ वरिष्ठ नेते त्यांच्यासोबत आमचे नाव असणारच। पण जाण्या येण्याची गोष्ट, कोण कुठं जाणार, काय जाणार, आम्ही तशा प्रकारचं आमचं कुठलंही काही नाही। मी काँग्रेसचा कार्यकर्ता आहो, काँग्रेसचा आमदार आहो। मला काँग्रेसनं एवढं मोठं नाव दिलं, आम्हाला एवढं मोठं करण्याचं काम काँग्रेस पक्षाच्या वतीनं झालं, त्यामुळे मी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचाच आहे आणि त्यामुळे मी काँग्रेस पक्षाचा आहे, काँग्रेस पक्षाचाच राहणार आणि कुठं येण्या जाण्याचा माझा काही प्रश्नच नाही। तर निश्चितपणे हे होते काँग्रेसचे आमदार सहस्रामजी कोरोटे यांनी आपल्यासोबत बोलताना प्रतिक्रिया दिली आहे की काँग्रेसने मला मोठं केलं आहे, मी काँग्रेसकडून कुठेही जाणार नाही। देवेंद्र रहांगडाले, एबीपी माझा, गोंदिया। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।